अशा प्रकारे सुंदर आयोजन आहे. नमस्कार, मी संदीप साळुंके. लाईव्ह पाड कोकण यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण चाललोय कणकवलीला आणि कणकवलीला जाऊन आपण पाहणार आहोत परमपूज्य भालचंद्र महाराजांच्या 46व्या पुण्यतिथीचा कार्यक्रम. आणि त्यासाठी आता आपण चाललोय कणकवली येथे. कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग या ठिकाणी जातोय आणि त्या ठिकाणी आपण जाऊन अधिक माहिती पाहूया कशा प्रकारे कार्यक्रम चालू येतो. आता आपण मठाजवळ पोहोचलोय आणि या ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन केलेलं आहे सुंदर. आणि इकडे जत्राच भरली बघा, दुकान आहे सर्व. आणि इकडे नेहमी भक्त लोकांची येत असते. आता आपण कशा प्रकारे इथे पुण्यतिथीचा 46वी पुण्यतिथी महोत्सव चालू आहे सध्या. 15 ते 19 डिसेंबर असा कालावधी आहे. आणि ते संगीत कार्यक्रम आहे या ठिकाणी. मनसाय मासे त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे. प्रेक्षक म्हणून जबाबदारी त्यांनी उत्कृष्टपणे पार पाडलेली आहे. अनेक ठिकाणी त्यांनी आपली कीर्तन त्यांनी व्याख्यान सादर केलेली आहे. त्यांना आजवर अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. कीर्तन तर अशा प्रकारे सुंदर आरास आहे. त्याचप्रमाणे आध्यात्मिक विषयावरती त्यांना सातत्याने लेखन सुरू आहे. तर अशा प्रकारे सुंदर आयोजन आहे. हरिभक्तपरायण आचार्य संध्याताई पाठक बोलतात. सुंदर कार्यक्रमाचं आयोजन श्रीनाथ संप्रदाय गुरुशिष्य या विषयावर त्यांचा कीर्तन सादर होणार आहे. आपण सर्वजण त्यातून आतुरतेने वाट पाहतात. त्या कीर्तन सेवेला आता तरी प्रारंभ करावा. आता आपण काशी विश्वेश्वर मंदिरात आलोय. श्रीदेव काशी विश्वेश्वर मंदिर. आणि बघा सुंदर मंदिर आहे सुद्धा. संपूर्ण परिसर सुंदर आहे मठाचा. आता आपण दत्त मंदिर मध्ये. दत्त मंदिर मधून आपण चाललोय हनुमान मंदिरामध्ये. शनिवार असल्यामुळे हनुमान मंदिरात गर्दी आहे. अशा प्रकारे या ठिकाणी सुंदर कार्यक्रमाचं आयोजन आहे.
आणि असेच कार्यक्रम पुढचे 19 तारीखपर्यंत असणार त्या ठिकाणी, 15 ते 19. इकडे भक्त निवास सुद्धा आहे पुढे. जर तुम्हाला येऊन राहायचं असेल तर या ठिकाणी भक्त निवास सुद्धा आहे या परिसरामध्ये. श्रीमन्महागणाधिपतये नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः वसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं कृष्णं वन्दे जगद्गुरुं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। गणेशप्रिया योगिराजा समर्था महातापसी पूर्णमादप्रणेता दया पावना नारायणी नमोस्तुते। जया साजनी जन्मयज्ञार्थसाला जयाने सदा वासयज्ञात केला जयाच्या मुखी सर्वदा तेथे तुझे सद्गुरुपाय होती। कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। सुंदर दर्शन झालं आपलं. आणि हा बघा हा सर्व मठाचा परिसर आहे. या ठिकाणी तुम्हाला भरपूर सर्व गोष्टी मिळतील. पूजेचं सामान सुद्धा भेटेल. तर बरोबर मठाच्या बाहेर आल्यानंतर ना तुम्हाला पारिजात म्हणून हॉटेल भेटेल. मुळे यांचं आहे, सौविद्यामुळे हे बघा. आणि यांच्याकडे मी कॉलेजला असताना म्हणजे यांच्या घरी जी मेस चालू होती तिकडे जेवायला होतं 5 वर्ष. सुंदर जेवण असतं त्यांच्याकडे. आज त्यांनी हॉटेल चालू केलं आहे बघा. पूर्ण सेटअप आहे. तुम्ही इकडे येऊन चहा नाश्ता करू शकता. एकदम मठाच्या समोरच आहे. अशा प्रकारे त्यांचं हॉटेल आहे. येऊ शकता तुम्ही. यांच्याकडे कोकण प्रोडक्ट सुद्धा ठेवले आहेत त्यांनी. काय काय सकाळचा मेनू बघा. चहा, कॉफी, शिरा, कांदा पोहे, घावणे, सर्व मालवणी. या हॉटेलमध्ये हॉटेल पारिजात लक्षात ठेवा. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला एवढे काजूगर पण भेटतील बघा. इकडे सगळे काजूगर आहे डिस्प्ले केले. काजूगर, कोकम सर्व प्रोडक्ट आहेत. आणि गरम गरम चहा सुद्धा आला. तर तुम्ही या हॉटेलमध्ये येऊन नक्की ट्राय करा. आता ते गडबडीत आहे सध्या गिऱ्हाईक असल्यामुळे.